नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आस लावलेली आहे, पण तोपर्यंत कर्ज वसुली स्थगितीची मागणी मुख्यमंत्री विजय काय निर्णय घेणार हे आता आपल्याला बघावं लागणार आहे. तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी ही बातमी बघणार आहोत. तर जोपर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत त्यांच्या शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना राजकीय नेत्यांनी तामिळनाडू सरकारने केलेली आहे. तर मित्रांनो, चला बघूया आता शेतकऱ्यांना ही एक आस लागलेली आहे. तर काय अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे आणि शेतकऱ्यांना खरंच कर्ज वसुली ही त्यांची स्थगिती मिळते की नाही हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत तामिळ वेत्री कळगम टीव्हीके चे प्रमुख श्री जोसेफ विजय यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. आता विजय मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याने कर्जमाफी नेमकी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना आणि राजकीय नेत्यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. यावर अद्याप काही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. तमिळमनीला काँग्रेस अध्यक्ष जी.के. वासन यांनी याबाबत तामिळनाडू सरकारकडे विनंती केली आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचे शेती कर्ज माफ होत नाही तोपर्यंत कर्ज वसुली स्थगित करावी. शेतकरी संघटनांनी देखील कर्ज वसुली थांबण्याची मागणी ही केलेली आहे. कर्जमाफीची घोषणा करत असताना पात्र लाभार्थी आणि कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सरकारकडून सहसा कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली जाते. आता शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज परतफेड करण्यासाठी दिलेली मुदत आता संपत आली आहे. यामुळे त्यांना आता 13% व्याज भरून कर्जाची परतफेड करावी लागेल असे वासन यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. तामिळनाडूतील सर्व शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने देखील मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांच्याकडे कृषी सहकारी संस्थांकडून सुरू करण्यात आलेली कर्ज वसुलीची प्रक्रिया थांबवण्याची विनंती केलेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे. टीव्हीके पक्ष सत्तेवर आल्यास 5 एकरापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची शेती कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल. तसेच 5 एकरापेक्षा अधिक जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना 50% कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा विजय यांनी निवडणुकी दरम्यान केली होती. आता ते सत्तेवर आल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या घोषणेची प्रतीक्षा लागलेली आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे अपडेट बघितलेले आहेत आणि आपण बघूया की शेतकऱ्यांना जी आस लागलेली आहे ती पूर्ण होते की नाही आणि कर्जमाफीची वसुली ही थांबते की नाही. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे अपडेट रोज जाणून घ्या. धन्यवाद.